तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि निकृष्ट अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात धडक मोहीम राबवली आहे। एप्रिल ते जुलै दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत 20 प्रकरणांमध्ये 5 वाहने आणि तब्बल सुमारे 500 किलो संशयित मालासह तब्बल 94 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कालावधीत 132 अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। त्यापैकी 11 नमुने मानवी आरोग्यासाठी असुरक्षित, 9 नमुने निकृष्ट दर्जाचे तर 2 नमुने मिथ्या छाप प्रकरणातील आढळले। संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पाठवण्यात आली आहेत। यापूर्वी न्यायालयात पाठवलेल्या 11 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा निकाल लागला असून संबंधितांना 4,58,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। गंभीर नियमभंग केल्याप्रकरणी 2 दुकानदारांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत। जिल्ह्यात 17,000हून अधिक अन्न व्यवसायांची नोंदणी आणि सुमारे 2,000 परवाने असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ 3 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत। मनुष्यबळाची कमतरता असतानाही FDAने कारवाई सुरूच ठेवल्याने भेसळखोरांचे धावे दणाणले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार। नमस्कार, मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा। केलेल्या कारवायांच्या संदर्भात अशी माहिती आहे की आतापर्यंत अन्न औषध प्रशासन बुलढाणाकडून एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत 132 अन्न नमुने वेगवेगळ्या अन्न पदार्थांचे घेण्यात आलेले आहेत। त्याच्यापैकी 11 अन्न पदार्थ हे असुरक्षित असून 9 अन्न पदार्थ कमी दर्जाचे आहेत आणि 2 अन्न पदार्थ मिथ्या छाप दर्जाचे आहेत। 11 प्रकरणांमध्ये आपण न्यायालयामध्ये कलम 59 अंतर्गत खटला दाखल करतो संबंधितांच्या विरुद्ध तपास करून, आणि जे 11 प्रकरणं आहेत त्याच्यानुसार आपण दंडात्मक कारवाई करतो। त्यामध्ये काही न्यायनिर्णय प्रकरणं असतात जे अमरावती कार्यालयात न्यायनिर्णय अधिकारी यांच्या मार्फत सुनावणी होते, आणि जे खूप छोटे व्यावसायिक असतात त्यांची सुनावणी कंपाऊंडिंग या खाली कलम 69 अंतर्गत घेण्यात येते। तसेच आपण आतापर्यंत एप्रिलपासून 20 प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या कारवाया केलेल्या आहेत। 20 प्रकरणात FIR देऊन संबंधितांच्या विरुद्ध कारवाई घेण्यात आली होती। त्यामध्ये 94 लाखाचा माल आतापर्यंत जप्त केलेला आहे। 5 वाहने सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि अशाच प्रकारची पुढे कारवाई घेण्यात येत राहणार आहे। आपल्या कार्यालयाकडे मनुष्यबळाचा थोडासा अभाव असल्यामुळे कारवाई करताना अडचणी येतात, परंतु त्यावर देखील आपण मात करण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणपणे शनिवार वगैरे सुद्धा आपण काम करतो आहोत आणि अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील अशी ग्वाही देण्यात येते। सर, जनतेस काय आवाहन करा? जनतेला असं सांगू इच्छितो की कोणत्याही अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत शंका असेल तर आपण त्यात तक्रार नोंदवू शकता, त्या अन्न पदार्थाची क्वालिटी तपासून घेऊ शकता। त्यासाठी माननीय तुकाराम मुंडे सरांनी complaints.maha.fda नावाचं वेब पोर्टल तयार केलेलं आहे। त्या वेब पोर्टलवरती जाऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकता, आणि त्या वेब पोर्टलचं वैशिष्ट्य असं आहे की त्या तक्रारीचं काय होतं आहे किंवा तिची सद्यस्थिती काय आहे ही तक्रार करताना बघता येतं। तिच्यावरती पुढे काय कारवाई झाली तिचं ट्रॅकिंग करता येतं। दुसरी गोष्ट अशी आहे की टोल फ्री नंबरवरती सुद्धा तक्रार नोंदवता येते। 1800-222-365 असा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावरती तक्रार नोंदवल्यावरती या कार्यालयामध्ये येते आणि मग त्याच्यानुसार पुढची कारवाई होते। तसंच काही नागरिकांना समजा अडचणी असेल, वेब पोर्टल वापरता येत नसेल किंवा टोल फ्री क्रमांक हाताळता येत नसेल तर ते पत्राद्वारे सुद्धा या कार्यालयाला तक्रार पाठवू शकतात किंवा स्वतः वैयक्तिक येऊन देखील तक्रार देऊन जाऊ शकतात। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमातून तक्रार आपली दाखल करू शकता।